यानंतर बघूयात नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला दिलेले उत्तराच्या बातम्या। पत्रकार परिषदेतून माझ्या निर्णयामध्ये काही चूक झाली का हे दाखवण्यात येईल, परंतु राजकीय भाषणाने केवळ संवैधानिक संस्थांविषयी चुकीचे शब्द वापरणं, शिवीगाळ करणं या व्यतिरिक्त काही नाही। राहुल नार्वेकरांची टीका। असीम सरोदेंकडून भगतसिंह कोश्यारी यांचा फालतू माणूस असा उल्लेख, एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदारांवरही जोरदार निशाणा। राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाविषयी अपशब्द वापरले हे दुर्दैवी आहे। संविधानिक संस्थांविषयी अशी भाषा योग्य नाही। त्यांच्या संविधानिक संस्थांवर विश्वास नाही, मग संविधानावर तरी कसा विश्वास? नार्वेकरांचा सवाल। असीम सरोदेंचं म्हणणं ऐकल्यावर लोक म्हणत असतील नार्वेकर चले जाओ, जेव्हा ते खुर्चीवर नसतील तेव्हा त्यांना रस्त्यावर चालणं मुश्किल होईल। संजय राऊत यांचा इशारा। माझा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसारच, कोर्टाने सांगितल्याप्रमाणे राजकीय पक्ष ठरवला। ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आग, तुम्ही आगीशी खेळलात। संजय राऊतांचा इशारा, तर नार्वेकरांनी राज्याच्या परंपरेला कलंक लावला। जोरदार हल्लाबोल। उद्धव ठाकरे यांची 2018 मध्ये पक्षप्रमुख म्हणून केलेली निवड आणि ती घटना निवडणूक आयोगाकडे जमा केलेली नाही, ते साफ खोटं सांगतायत। राहुल नार्वेकरांचा ठाकरे गटावर आरोप। ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याचा माझा निर्णय योग्यच। ठाकरे गटाच्या आमदारांपर्यंत गोगावलेंचा व्हीप योग्यरित्या पोहोचला नव्हता, म्हणून त्यांना अपात्र केलं नाही। नार्वेकरांकडून स्पष्ट। खोटं बोला पण रेटून बोला अशी त्यांची अवस्था। झोपलेल्या माणसाला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला नाही। नार्वेकर, यापुढे मी कोणतंही स्पष्टीकरण देणार नसल्याचं राहुल नार्वेकरांचं वक्तव्य।